शेतकरी बांधव आहेत, माझे सहकारी आहेत, माझ्या जिल्ह्यातले या लोकांच्या बाबतीत माझी भूमिका हीच आहे की मसवडची एमआयडीसी जर सोडून द्या. मी आधी यांनाही सांगितलं की ते मसवडमध्ये व्हायला मी सक्षम आहे, त्याच्या बाबतीतला विषय काहीच नाही. ती शिफ्ट होणारच नाही. कारण कोरेगावला पाहिजे असेल, माझं अजूनही म्हणणं आहे, सरकार इथे आमचंच आहे, वरती आमचं आहे. कोरेगावला पाहिजे असेल नव्यानं एमआयडीसी देऊ ना, आपण देऊ ना नव्यानं. पण तुम्ही एखाद्याच्या घरातनं काढून माझ्या घरात आलं पाहिजे ही भावना कशाला पाहिजे तुमची. त्यामुळे ही भावना ठेवू नका. पण कोरेगावला जर तुम्हाला आवश्यक असेल, तिथल्या लोकांना गरज असेल, तुम्हाला गरज असून उपयोगाचं नाही. त्या लोकांना आवश्यकता असेल, लोकांना गरज असेल तर तिथे एमआयडीसी होऊ द्या ना. आमचं काय म्हणणं नाही, आम्ही तुम्हाला मदत करू. या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक विकास कामाला आम्ही मदतच करू ना. आमची भूमिका कधीच चुकीची नाही. त्यामुळे माझी ही विनंती आहे. व आता राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आहेत, केंद्रामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा अजिबात अडचण येणार नाही. राज्य सरकार पाठीशी उभे राहील, केंद्र सरकार पाठीशी उभे राहील. त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती आहे की आता डावातनं बाहेर बसा. परवाची बैठक झाली, परवाची बैठक झाली ती तुम्ही उधळून लावली असा एक आरोप केला गेला. त्यांच्या स्वप्नांवर तुम्ही म्हणजे पूर्णपणे त्यांचं स्वप्न मोडून टाकलं, इथे एमआयडीसी होणार होतं. दादा, आपल्याला सगळ्यांना मला सांगायचं की या लोकांना मी एकही फोन केला असेल त्या लोकांनी मला सांगावं. नाही, एकही फोन, मी सिंगल फोन. या लोकांनी मला फोन केलं, त्या सगळ्यांचे फोन मी अटेंड केले आणि त्यांना एवढंच सांगितलं की मी तुमच्या पाठीशी आहे. ज्याची जमीन जाते ना, ज्याची जमीन जाते त्याला माहिती आहे त्याचा वेदना काय असतो. आणि हे शेतकरी आहे, आमच्या इथले शेतकरीच आहेत. आमच्या इथे एमआयडीसीचा विषय तो, आमच्या इथली परिस्थिती वेगळी आहे, इथली परिस्थिती वेगळी आहे. जेव्हा ज्याची जमीन जाते, ज्याची काळी आई जाते ना, त्याला काय वेदना होतात तेव्हा समोर तो कोण आहे बघत नाही. आणि मी उधळून लावायला कारण काय, असली कारस्थानं करताच कशाला की जीव पळून जायला लागेल, करायचीच नाही ना. मुळात त्या 70% वाढवाडीच्या चळवळीत काही महिन्यापूर्वी तुम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी कोरेगावकडं मागणी होतीये किंवा नाहीये असं काही तुम्ही बोलला नव्हतं. त्यावेळी म्हणणं होतं की काही अशी मागणी होत नाहीये, मसवडची एमआयडीसी कुठेही जाणार नाहीये. मात्र कोरेगावकडून म्हणजे किंवा या भागातल्या लोकांकडून मागणी होताना दिसतीये. कोणाची? रामराजेंकडूनच. पण या भागातल्या सोळशी असेल, वाघोली असेल. मी रामराजेंच्या बाबतीतच मी सांगितलं तुम्हाला की मागणी राजे करतात, शेतकरी नाही करतात किंवा तिथला कोरेगावकर नाही करतात. मागणी राजे करतात, बरोबर ना. मग एमआयडीसी त्यांना एकट्यालाच पाहिजे काय? त्या लोकांना पाहिजे ना एमआयडीसी. व्यक्तिगत त्यांना एमआयडीसी पाहिजे असेल तो त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ आहे. त्यांनी शेकडो एकर जमिनी खरेदी करून शेकडो कोटी रुपये आजपर्यंत जमवलेले आहेत आणि आता इथं जमवायचे आहेत. मला कळत नाही आता या वयात आता राहिलं किती, त्याच्यात काय करणार एवढे पैसेच माहित नाही मला. या ठिकाणी खरेदी केलेल्या आहेत असे काही आपल्याकडे पुरावे आहेत का की तुम्ही मीडियासमोर देऊ शकता की या ठिकाणी त्यांच्या जमिनी आहेत? तुम्हाला माहिती आहे, लोकांसमोर पण मीडियाच्या माध्यमातून तुम्ही माझा इतिहास आजपर्यंत जाणून घेतला आहे. मी जेव्हा स्टेटमेंट करतो तेव्हा जबाबदारीने करतो. आजपर्यंत मी माझ्या एकाही स्टेटमेंट पासून मी मागं आलो नाही, बरोबर ना. याही स्टेटमेंट पासून मागे येणार नाही. वेळ आली की तुम्हाला सातबारा सर देईल, फक्त कुणाच्या नावावर कुणाचा सातबारा आहे हे सांगेल तुम्हाला, त्याची चिंता नको. जिल्ह्यातील इतर औद्योगिक वसाहती आहेत, त्या आजारी आहेत, युवकांना बहुतांश रोजगारासाठी बाहेर फिरावं लागते. समजा मसवडला झाले काय किंवा कोरेगावला झाले काय, स्थानिक युवकांना रोजगार मिळणार आहे. याच्यामध्ये सुवर्णमध्ये कसं साधणार आहे? मध्याचा विषयच नाही. एमआयडीसी सातारची आहे ती डेव्हलप करण्यासंदर्भात ते पालकमंत्री असताना, ते मंत्री असताना, त्यांचं सरकार असताना प्रयत्न व्हायला पाहिजे, बरोबर आहे. वाईल एमआयडीसी आहे ती डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता. ते पालकमंत्री असताना त्यांनी ज्या ज्या ठिकाणी अपेक्षित आहे त्या त्या ठिकाणी एमआयडीसी होणं आवश्यक होतं. मग त्या एमआयडीसीना बळ ताकद शक्ती द्यायला पाहिजे होती. एखाद्या ठिकाणी नवीन जिथं खरंच गरज आहे, जिथं अडचणी आहेत, आजपर्यंत ज्या लोकांनी खूप सोसले, ज्या मातीनं खूप सोसले, त्या ठिकाणी एखादा प्रोजेक्ट किंवा एखादी एमआयडीसी जाते तिचाही सन्मान केला पाहिजे. या सगळ्याच गोष्टी केल्या पाहिजेत ना. नाही कोरेगाव जिल्ह्याच्या बाहेरचा आहे आणि ना मसवड जिल्ह्याच्या बाहेरचा आहे. त्यामुळे जो जिल्ह्याचा पालक असतो त्यासाठी त्याची सगळे अपत्य किंवा त्यासाठी सगळा भाग हा तो त्याच्यासाठी त्याच्या आत्मीयतेचा भाग असला पाहिजे, बरोबर ना. स्वतःच्या मुलाबद्दल दुजाभाव करणारा वडील असू शकत नाही.
पण एमआयडीसी असेल किंवा इतर काही गोष्टी असेल, तुमच्या मगाशी बोलण्यात आलं षडयंत्र वगैरे, रामराजेंची मानच्या विषयी नेहमीच वक्रदृष्टी काय राहिली? आता याच्यावर तुम्ही त्यांनाच विचारा, काय मानलं त्यांचं घोडं मारले त्यांना विचारा. जागा जात आहेत म्हणून शेतकऱ्यांचा विरोध आहे का इतर काय काय कारणाने त्यांचा विरोध? विरोध कशासाठी? एकेकानं बोला, एकेकानं. सुळशी गावातली जमीन 1400 एकर जमीन आहे, त्यातली 1200 एकर जमीन जाते आम्ही भूमी नव्हतो. आता तुम्ही कोरेगाव तालुक्यातले सगळे शेतकरी आहेत या ठिकाणी, तुमचा या योजनेला केले, पण स्थानिक जे आमदार आहेत त्यांची या बाबतीत भूमिका काय? स्थानिक आमदार आहेत, दीपक चव्हाणांची काय भूमिका? त्यांना वाटतं झालीच पाहिजे. आमचं काय राहते एक विचारायचं होतं, मुळशी पॅटर्नची पुनरावृत्ती होती का मुळशी पॅटर्न मध्ये? वय झाले त्यांनी घरी बसावं, मात्र भाजपमध्ये प्रवेश करून भविष्यातली खासदारकी सातारा जिल्ह्यातून लढवता येईल का याच्यासाठीचे त्यांचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा आहेत. तुमची आत्ताची भूमिका काय असणार आहे तेव्हाची? मी आपल्याला सांगितलं की सातारा जिल्ह्यातला भारतीय जनता पक्ष मजबूत आहे आणि आता तुम्ही बघाल पुढची परिस्थिती. त्यामुळे सध्या उमेदवार आमच्याकडे मुबलक उमेदवार आहेत, आम्हाला आयात करायची आवश्यकता नाही आता. बरं भाऊ, ज्या पद्धतीने आता कोरेगाव येथील एमआयडीसीला विरोध करण्यासाठी स्थानिक आता एका बाजूने उभे राहिले, उद्या समर्थनार्थ जर काही दुसरा गट उभा राहिला आणि त्यांच्यामध्ये जर संघर्ष दुपळी निर्माण झाली, सगळ्यांनी सातबारे घ्या. जे समर्थन करतात त्यांनी सातबारे घेऊन यावेत. फक्त एमआयडीसी तर आमचे जाते. आमचं म्हणणं काय जे समर्थन करतात त्याची जमीन जात नाही. ते आता समर्थनात त्यांचा एकही गुंठा जात नाही. त्यांच्या गावामध्ये त्या जे समर्थन ज्यांची जमीन जाते ती इथं आहेत आता सगळे. वाघरीचे एक गुंठा सुद्धा जात नाही तर ते म्हणणार हो द्या इकडं. जमीन जाणार असते आणि आम्ही ह्या पाचही गावांनी अशा परिस्थितीमध्ये ऐकून घ्या. शेतकऱ्यांशी समन्वय शिंदेजी, साधून लोकप्रतिनिधी म्हणून म्हणूनच माझं म्हणणं आहे की हे काय हुकुमशाह आहेत का, हिटलर आहेत का? या सगळ्यांच्या जमीन काढून घेऊन मी एमआयडीसी बांधणे, हिटलर आहेत काय? यांना कोणी अधिकार दिला? लोकांच्या सोबत बसले असते, बैठका केल्या असत्या, लोकांना सांगितलं असते की बाबा आपण इथं विकास होतोय, काय करतोय, आपण हे करू ते करू. हे काय हुकुमशाह? जमीन जाती हा प्रॉब्लेम आहे का तुम्हाला विचारात घेतला नाही? हा प्रॉब्लेम जमिनी द्यायच्या नाहीत. स्थानिक आणि राजकीय वादामध्ये जिल्ह्याचे औद्योगिक खरपूट होईल असं वाटतं बिलकुल नाही होणार. का? मसवड पण बाजूला, बिलकुल होणार नाही. मसवडला एमआयडीसी आहे, मसवडला एमआयडीसी होणार, त्याच्यामध्ये कोणी शंका घ्यायचं कारण नाही. मी सांगितलं, ज्याच्यात यांनी मला चॅलेंज केलं त्यांनाही माझं चॅलेंज आहे, तुमच्यावर असेल हिंमत तर करून दाखवा, नेऊन दाखवा. आणि दुसरा विषय आहे की इथंच नाही, जिल्ह्यात कोरेगावलाच नव्हे, फलटणला जरी एमआयडीसी नव्याने येत असेल तर त्याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करायला लागेल. आम्ही कुठं मागे राहणार. जिल्ह्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक कामामध्ये, जिल्ह्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक जो शासकीय निधी येईल किंवा शासकीय विकासाची कामं होतील त्यात आम्ही 100% जिल्ह्याच्या भूमिकेसोबत राहू. हो, 2009च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना भावनगरमधून 0 मतं पडली. त्याचा काय राग आहे का त्यांचा? शरद पवारांना भावनगरमधून 0 मतं पडली. आता एक आहे मुद्दा एक आहे की तुझा विरोधाचा विषय नाही. पवार साहेबांनी लोकसभेची माड्याची निवडणूक लढवली आणि लढवत असताना मी सातारा जिल्ह्याचा सुपुत्र आहे, मी नांदवळचा आहे. माझी पवार साहेबांना विनंती आहे, त्या नांदवळकरांची भूमिका जाणून घ्या, त्यांच्या भावनेशी खेळू नका, त्यांना भूमिहीन करू नका. एवढीच माझी भूमिका आहे. बाकी माझी काय भूमिका नाही. पवार साहेबांचा याच्यात सहभाग नसावा असं माझं मत आहे. आणि जरी असलं तर पवारसाहेब जेव्हा मी नांदवळचा सुपुत्र म्हणून सांगतात त्या जनतेची भूमिका त्यांनी समजावून घ्यावी आणि त्यांच्या भूमिकेसोबत त्यांनी राहावं. पण उलटा विचार असं करता येईल की रामराजेंनी ज्या पद्धतीने फलटणमध्ये विकासाची गंगा वाहती केली तशीच राहिलेल्या 32 गावात व्हावी. ती गंगा जर वाहिली असती तर तुम्ही इकडे आलाच नसता ना. ती गंगा साताऱ्याकडे वाहिली तर तुम्ही इकडे आला.
बिलकुल टाइम बाउंड आहे. टाइम बाउंड प्रोजेक्ट होईल आणि या येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये एमआयडीसीच्या सगळ्या प्रक्रिया कंप्लीट होऊन एमआयडीसी डेव्हलप होईल. त्यामध्ये बिलकुल शंका घ्यायचं काही कारण नाही. झीए कटापूरच्या बाबतीतही तसाच विषय होता. तुम्ही बघितलं, जोपर्यंत आघाडीचं सरकार होतं टेंडर काढलं नाही. आघाडी सरकार गेल्या 8व्या दिवशी टेंडर काढलं, 22 तारखेला मुदत संपली आणि आजपासून 10व्या दिवशी वर्क ऑर्डर होईल आणि 12व्या दिवशी काम चालू होईल. भाऊ मागाशी म्हणला सचिन तेंडुलकर सारखे सचिन तेंडुलकर रिटायर लगेच झाले, तर पण राहुल द्रविड सारखे ते अजून सुद्धा तुम्हाला विरोध करतात, त्याबद्दल काय? कोण? रामराजे. एक पहिला विषय सांगतो. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या मागं आमदार, खासदार, कारखाना, कुठली संस्था माझ्या मागं काही नाही. मी एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी लढाई करतोय गेल्या 15 वर्षापासून. पण त्या लढाईत एकदाही हारलो नाही हे समजतो. माझ्यासोबत फक्त माझी लोक, माझी जनता आणि माझी हिंमत एवढीच माझ्यासोबत होती. त्यांच्यासोबत माझ्याशी लढताना प्रत्येक वेळी सरकार उभं होतं, पोलीस उभा होता, ताकद उभी होती, सरकार उभं होतं. एकदा जयकुमार गोरेशी हे सगळं बाजूला ठेवून लढाई करा, म्हणजे काय लढाई असते ती करेल. त्या विषयाचा आता आज तो विषय नाही, आज आमच्या लोकांचा विषय त्याच्यावर आपण बोलू. पण मी एकदाच सांगतोय की मी जेव्हा जेव्हा लढाई केली तेव्हा मी सरकारच्या विरोधात आणि त्यांच्यासोबत गव्हर्नमेंट, सरकार, पोलीस सगळी ताकद असताना ते माझ्यासोबत लढले. एकदा ते सगळी ताकद बाजूला ठेवा आणि एकदा मैदानात या आणि माझ्यावर लढा, म्हणजे काय लढाई काय असते. मी काय सांगितलं की या जिल्ह्यातल्या एकाही शेतकऱ्याच्या मनाच्या विरुद्ध काही घडणार नाही. एवढ्या सक्षमपणे आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू. त्या मुळशी पॅटर्न इथं होणार नाही. कोरेगावच्या विद्यमान आमदारांची भूमिका काय आहे? त्यांना एमआयडीसी त्यांच्या मतदारसंघामुळे तिथं अपेक्षित आहे ते नेतील ना. त्यांना पाहिजेच ना. त्यांना पाहिजे का एमआयडीसी? जे तालुक्याचे आमदार नाहीत, डायरेक्ट बाहेर आहेत. आणि आमची जी बाग आहे आम्हाला काहीतरी आमचा न्याय द्या, आम्हाला कोणतरी वाली पाहिजे. नांदवळचं काही क्षेत्र जाते नांदोळ जाते ना सगळं. 75% नांदोळ जाते. यापूर्वीच सुपुत्रांना भेटला का तुम्ही? नांदोळचे सुपुत्र शरद पवार साहेबांना भेटला का? त्यांच्याच नावाचा आशीर्वाद गावाला. या धरणात आम्ही संपादन केलं, धरणाचं क्षेत्र गेलं पाण्यासाठी. त्यांच्या जमिनी अक्वायर केल्या. राहिलेल्या जमिनीत ही एमआयडीसी आणि राहिलेल्या जमिनीवर रस्ता आणि राहिलेल्या जमिनीत ह्यांनी आपण साहेब तुम्हाला 200-300 एकराचं पण 1200 एकराच्या पुढे त्यांचं क्षेत्र आहे. ते कुठं कुठं आहे ते आम्ही शोधू आणि 7-12 सुद्धा देऊ तुम्हाला. सगळं पुरावा. सोडमधली जी आता एमआयडीसी प्रस्तावित आहे त्या ठिकाणी एमआयडीसी व्हावी, तिथलं हस्तांतर किंवा बाकी यासाठी तुमचे काय प्रयत्न सुरू आहेत? ते प्रक्रिया पुढे गेलेलं आहे साहेब. मुळात त्याचं नोटिफिकेशन पण झालेलं आहे. नोटिफिकेशन झाल्यानंतर यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा हे महाभाग कामाला लागले. म्हणजे तिकडे रस्ता नाही, तिकडे पाणी नाही, तिकडे एमआयडीसी कशाला पाहिजे. मला कळत नाही की गरिबांनी गरीब राहायचं, श्रीमंतांनी श्रीमंत व्हायचं, अशीच काय पद्धत आहे का काय? त्याला लागूनच मग रामराजांना मानमधनं काही सपोर्ट मिळतोय का की एमआयडीसी तिकडे जावी म्हणून किंवा अशा पद्धतीचं काय? माझ्या मानच्या परिसरामध्ये अशी परिस्थिती नाही. पण त्यांचे काही बगलबच्चे असा प्रयत्न करत होते की मसवडची एमआयडीसी गेलेली आहे, जयकुमार गोरे आणू शकत नाही, काय करू शकत नाही. मग आता काय की एमआयडीसीची प्रक्रिया ही 7-8-9 वर्षापासून चालू असलेली प्रक्रिया आहे. तेव्हा ते प्रत्यक्षात आता कुठलंही काम एका दिवसात 8 महिन्यात 2 महिन्यात उभं राहत नाही. त्याला सातत्यानं त्याचा पाठपुरावा करून ते काम पूर्णत्वाला घ्यायला लागतं. 8-9 वर्ष झालं त्या एमआयडीसीचा फॉलोअप पाठपुरावा आपण करतोय तेव्हा ही एमआयडीसी प्रत्यक्षात आलेली आहे. आणि हा या भागाचा जो पुणे बँगलोर कॉरिडॉरमध्ये त्याचा सहभाग असावा आहे एमआयडीसी, त्याच्यामध्ये इन्क्लूड असावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची माझी मागणी होती किंवा माझी इच्छा होती की ज्या एमआयडीसीला राज्य शासनासोबत केंद्र सरकार सुद्धा सपोर्ट करेल, केंद्र सरकारच्या मोठ्या प्रमाणावर त्या एमआयडीसीमध्ये फंड्स येतील आणि केंद्र सरकार सुद्धा तो कॉरिडॉर डेव्हलप होण्यासाठी प्रयत्न करेल. राज्य तर करेलच करेल, त्यासोबत केंद्र सरकार पण करेल असं त्याच्यामध्ये
माझी भूमिका होती आणि तीच भूमिका घेऊन आम्ही काम करतोय. त्याला बऱ्यापैकी यश येताना आता दिसतंय. येथून पुढे 8 दिवसात दिल्लीत पण मंत्री मोदयांच्या सोबत आम्ही मिटिंग लावलेली आहे. त्या मिटिंगची माहिती मी तुम्हाला देईन. तारीख फिक्स झाली की मी देईन. त्या याच्यामध्ये या कलेक्टरनं किंवा ह्या महाशयांनी कशा पद्धतीनं चुकीचा रिपोर्ट पाठवलेला आहे हे त्या मिटिंगमध्ये आम्ही मांडू. त्याच्यावर नक्की केंद्राची टीम नव्यानं पुन्हा इथे येईल, ती माहिती घेईल, सर्व्हे करेल आणि त्याचा निर्णय घेईल. शकतं का किंवा नेमकं या संदर्भात काय सांगणार आहे? कारण की या शेतकऱ्यांचा आता मी काय सांगितलं की मी जे बोललोय ते सगळे ऑथेंटिक आहे. नोटिफिकेशन माझ्याकडे आहे, एमआयडीसीची मंजुरी माझ्याकडे आहे, ते बोलतोय. आता झाले, मी तुम्हाला मगाचपासून सांगितलं की विशिष्ट वयानंतर ते स्कूल दिला होतं तसं काय होतं आणि त्याच्यामुळे ते असे वक्तव्य करतात. त्या वक्तव्याला काय फार आधार असेल ती परिस्थिती. त्यांनी प्रयत्न नक्की केलाय हे करण्याचा, पण त्याला यश कुठे आलेलं नाही. त्यामुळे तो काय फार गंभीराने घ्यायचं विधान नाही. बरोबर आहे, पण बसवडची तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती फिक्स झालेली आहे. तुम्ही त्याच्यासाठी कॉन्क्रीट आहात, भक्कम आहात. मात्र आता हा जो विषय ऐरणीवरती आलाय नावेली, या आता आपण जे पत्रकार परिषद घेतोय, तर नेमकं ह्याच्यामध्ये आता काय पुढं काय असणार आहे? म्हणजे आज सांगतो तुम्हाला की मी मसवड एमआयडीसी साठीच आज तुमच्या समोर आलं की तिथेच आहे, तिथंच होईल. हे जे माझे सगळे सहकारी शेतकरी बांधव आहेत यांची भूमिका आहे की आमच्या इथं एमआयडीसी आम्हाला नको आहे. आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत. शेती हीच आमची इंडस्ट्री आहे आणि त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह चालतो आणि आम्हाला भूमिहीन करून ही त्यांची भूमिका आहे. त्या भूमिकेसोबत आहे हेही सांगण्यासाठी तुमच्या समोर मी. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. ना यांची जमीन जाणार आहे ना मसवडची एमआयडीसी जाणार आहे. दोन्ही गोष्टी जागेवर राहणार. वगैरे झाले तर अनसुटेबल असा एक शेरा बसलेला असं चर्चा आहे त्याच्यावर. तर ते नेमका अनसुटेबल शेरा कसा आहे, तो कसा निघणार? मी सांगितलं ना तुम्हाला की अनसुटेबल कलेक्टर इथं होते. अनसुटेबल अधिकारी असले ना की असे अनसुटेबल सेवे तयार होतात आणि त्यांना सुटेबल करायचं औषध आहे माझ्याकडे, काळजी नका करू. एमआयडीसी आणि कॉरिडॉरमध्ये काय फरक आहे? एमआयडीसी राज्याची एमआयडीसी एक वेगळा सब्जेक्ट आहे. कॉरिडॉरमध्ये राज्य शासन आणि केंद्र शासन दोघांनी मिळून करायचं काम आहे. त्यामध्ये एमआयडीसीच्या विकासासाठी केंद्र सरकारने पैसे देणार आणि स्टेट गव्हर्नमेंटही पैसे काढणार. त्यामुळे त्याला आणखी ताकद याला येते.